नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले 6 खासदार फुटले. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर फुटले आणि आता चर्चा सुरू झाली आहे ती ऑपरेशन तुतारीची. म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले देखील आता खासदार फुटणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. येत्या 10 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः राज्यातलं पावसाळी अधिवेशन संपलं, ते 8 जुलैला संपत आहे. ते संपलं की पुढच्या 8 दिवसामध्ये शरद पवारांचे खासदार फुटतील अशी चर्चा सुरू झाली आहे. हे खासदार खरंच फुटणार आहेत का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेत, ही बातमी खरी आहे का? खासदार फुटले तर ते भाजपसोबत जाणार की एकनाथ शिंदेंच्या सोबत जाणार, का शरद पवार काही वेगळा डाव खेळत आहेत? आपण सगळंच बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन तुतारीची चर्चा ही दबक्या आवाजामध्ये सुरू होती. मधल्या काळामध्ये ऑपरेशन टायगर झालं. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटले, सचिन अहिर फुटले. सचिन अहिरांचं जाणं तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसाठी जबरदस्त धक्का होता. काल आपण बघितलं, आजच आपण व्हिडिओ केलेला आहे की शुभांगी पाटील म्हणून ज्या आहेत धुळ्याच्या, त्यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून. म्हणजे एका पाठोपाठ एक जेवढे धक्के बसायचे होते उद्धव ठाकरेंना तेवढे बसत आहेत. चर्चा आमदार फुटीची पण आहे, पण पुढे जे काही होईल ते आपण बघूच. पण आता जोर धरली आहे चर्चेनी ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधनं खासदार फुटणार याची. आता हे खरंच खासदार फुटणार आहेत का, हा पहिला मुद्दा. तर होय, खासदार फुटणार आहेत का? तर शरद पवारांकडे आहेत एकूण 8 खासदार. यातले 5 खासदार हे भाजप एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. थोडक्यात या 5 खासदारांना सत्तेच्या बरोबर जायचं आहे आणि त्यामुळे ते या मंडळींच्या संपर्कात आहेत. उर्वरित जे खासदार आहेत त्या खासदारांचं म्हणणं काही वेगळं आहे. ते आत्ता वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत. कारण शेवटी भाजपमध्ये गेलो किंवा एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये गेलो तरी आपला जो मतदारसंघ आहे त्या दृष्टीतनं आपल्याला त्याचा फायदा होणार आहे का, याचा विचार ही मंडळी करतायत. त्यामुळे यातले 1-2 खासदार जे आहेत ते तटस्थ भूमिकेत आहेत, कुठलाच विचार आत्ता करायचा नाही. आता मुद्दा असा आहे की शरद पवार, मी जे पहिल्यांदाच म्हटलं की शरद पवार डबल गेम खेळत आहेत का? डबल गेम या अर्थाने म्हटलं मी, कारण नुकतीच एक बातमी कानावर आली ती म्हणजे शरद पवार हे काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. एक लक्षात घ्या, 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा मुद्दा पूर्णतः संपला. म्हणजे आता तो राज्यातही संपला, दिल्लीतही त्याची चर्चा नाही आणि हा मुद्दा संपला तो दिल्लीतच संपलेला आहे. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या अगदी महत्त्वाच्या नेत्यांना समोर बसवून सांगण्यात आलेलं आहे भाजपच्या काही लोकांकडनं की राष्ट्रवादी, अजित पवार गट किंवा सुनेत्रा पवारांच्या मनामध्ये विलिनीकरण नाही आहे, त्यामुळे हा मुद्दा होऊ शकत नाही. त्यामुळे ती चर्चा संपली. पण एक चर्चा मधल्या काळात काँग्रेसनेही सुरू केली होती, ती म्हणजे की तृणमूल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांनी आमच्या काँग्रेसमध्ये त्यांच्या पक्षाचं विलिनीकरण करावं आणि एक ताकद या देशामध्ये आपण उभी करूयात पुन्हा एकदा काँग्रेसची, आणि त्या दृष्टीने भाजपशी आपल्याला सामना करणं हे शक्य होईल. तुम्हाला आठवत असेल, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर 2024ला शरद पवारांनी एक विधान केलेलं होतं की मूळ काँग्रेसमधनं जे जे पक्ष बाहेर पडलेत आणि मग त्याचे स्थानिक पक्ष जे आहेत, आता वेळ आलेली आहे की हे स्थानिक पक्ष पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन होतील. कदाचित शरद पवारांनी
काँग्रेसबरोबर जी बोलणी सुरू केलेली आहेत, आणि ही अगदी खरी माहिती आहे. दिल्लीतल्या सूत्रांकडनं जी माहिती समजते तीच मी तुम्हाला सांगतोय की शरद पवारांनी ही बोलणी सुरू केलेली आहेत. शरद पवारांनी त्याबाबतचा प्रस्ताव दिलेला आहे आणि काँग्रेसमध्ये सुद्धा शरद पवारांच्या या प्रस्तावावर एक प्राथमिक चर्चा जी आहे ती अगदी राहुल गांधींच्या समवेत सुद्धा झालेली आहे. याच्यामध्ये सोनिया गांधी ज्या आहेत या शरद पवारांच्या या प्रस्तावाच्या अनुकूल अशा आहेत. खरगे जे आहेत, खरगे हे म्हणजे त्यांनी असं मत काही दिलेलं नाही आहे, हो किंवा नाही किंवा अनुकूल प्रतिकूल असं काही नाही आहे, कारण त्यांचं सगळं मत हे मॅक्सिमम राहुल गांधींच्या मताशी जवळ जाणारं असतं. त्यामुळे राहुल गांधी काय म्हणत आहेत याच्याकडे खरगेंचा जास्त कल आहे. पण आपल्याला असंही कळतं आहे की त्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी हा एक प्रश्न उपस्थित केला की सगळं ठीक आहे, शरद पवारांचा पक्ष विलीन होत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण शरद पवारांचा पक्ष विलीन करून असा मोठा फरक काय पडणार आहे. आणि हा मुद्दा राहुल गांधींचा तसा व्हॅलिड आहे. म्हणजे या एक 5-6 खासदारांनी असं काँग्रेसच्या मधलं बळ काय वाढणार आहे. आता काय काँग्रेसकडे काय 99-91 जे काही संख्याबळ असेल, या संख्याबळाच्या मध्ये हे आणखीन 4-5 खासदारांची भर ती काय पडणार आहे. त्यामुळे आत्ता शरद पवारांना घेऊन असा कोणता मोठा फरक पडेल हा प्रश्न राहुल गांधींच्या समोर आहे. त्यामुळे आत्ता त्यांनी या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कोणतंही उत्तर दिलेलं नाही. हे उत्तर न देण्यामागचं दुसरं कारण असं आहे की मी जसं पहिल्यांदा म्हटलं तसं शरद पवारांच्या खासदारांमध्ये 2 गट पडलेले आहेत. एक गट जो आहे तो सत्तेच्या बरोबर आपण जाऊ हे सातत्याने सांगतोय आणि याची चर्चा ही आज नाही आहे, आपण ही चर्चा 6 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी सुद्धा ऐकलेली आहे. म्हणजे तेव्हा तर अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि शरद पवार स्वतः असं म्हणले होते की ज्यांना सत्तेबरोबर जायचं असेल त्यांनी सत्तेबरोबर जावं, याबाबतचा निर्णय जो आहे तो सुप्रिया घेतील आणि त्यांनी ठरवावं. म्हणजे तुम्हाला NDAमध्ये जायचं आहे, सत्तेबरोबर जायचं आहे, जे काही आहे. पण आता त्या सगळ्यामध्ये शरद पवारांच्या बाबतीमध्ये कायम असं होतं की शरद पवार मुळामध्ये शरद पवार जी विचारधारा घेऊन त्यांचा पक्ष चाललेला आहे किंवा शरद पवारांचं राजकारण चाललेलं आहे ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चाललेलं आहे. भले शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांबरोबर शरद पवार किती आहेत हा एक मुद्दा वेगळा आहे, कारण अनेकदा भाजपच्या जवळ जाणाऱ्या अनेक गोष्टी या शरद पवारांनी खेळलेल्या आहेत, केलेल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न सातत्याने पडतो की शरद पवार नेमके कुणाच्या म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयींपासून जर आपण बघितलं तर शरद पवारांनी भाजपच्या अनेक नेत्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेली आहे. ती अगदी आपण 2014मध्येही बघितलेली आहे की भाजपला राज्यामध्ये पाठिंबा देणं, बिनशर्त पाठिंबा देणं. त्यानंतर मोदी ज्या वेळेला अडचणीत येतात त्या वेळेला शरद पवार मोदींच्या बाजूनी बोलत असतात. अगदी लेटेस्ट उदाहरण म्हणजे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा दिलं आहे की मोदींच्या परदेश दौऱ्यावर खूप टीका झाली आत्ताच्या या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये. पण तेव्हा शरद पवारांनी असं म्हटलं की मोदी हे परदेशात जाऊन आपल्या देशाची मान उंचावत असतात, आपली प्रतिमा जी आहे ती चांगली करत असतात, अशा पद्धतीचं विधान शरद पवारांनी केलं. आणि त्यामुळे कायम एक संभ्रम तयार होत असतो शरद पवारांच्या बाबतीत की शरद पवार नेमके कुणाचे, ते नेमके कुणाच्या बाजूने. आणि काँग्रेसच्याही मनामध्ये हा प्रश्न सातत्याने असतो. त्यामुळे काँग्रेस शरद पवारांच्या सध्याच्या काळामध्ये कुठल्याही गोष्टींवर पटकन विश्वास टाकू इच्छित नाही. त्यातून काँग्रेस हा विचार करते आहे की उद्या ह्यांचं विलिनीकरण समजा झालं काँग्रेसमध्ये तरी 2029च्या निवडणुकीच्या तोंडावर कोण जाणे, याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक नेते हे सत्तेबरोबर जायचं म्हणून पुन्हा उड्या मारू शकतात. आणि मग तो फटका निवडणुकीच्या अगदी ऐन तोंडावर आपल्याला बसण्यापेक्षा काही दिवस थांबावं, वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी, ज्याला जिथं जायचं आहे त्याला आधी तिथं जाऊ द्यावं आणि मग त्यानंतरची जी काही समीकरणं उरतील, राहतील किंवा तयार होतील त्यानुसार तो निर्णय घेणं, अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस जे काही काँग्रेसचं पहिल्यापासून तर धोरण राहिलेलं आहे थंडा करके खाओ,
त्यामुळे आत्ता देखील काँग्रेस हे सगळं थंड कसं होत आहे याकडे वाट बघती आहे. दुसरी गोष्ट आहे की शरद पवारांचं जसं मी म्हटलं की निम्मे खासदार जे आहेत, जवळपास 5 खासदार हे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. पण ते जातील कधी, तर जोपर्यंत दिल्लीश्वरांचा निर्णय येत नाही तोपर्यंत हे खासदार काही तिकडे जाऊ शकत नाही, ते कुठेच जाऊ शकत नाहीत. म्हणजे काय, तर आता मुळामध्ये अमित शहांच्यापर्यंत ही गोष्ट आहे. अमित शहा याचा विचार करतील की यांचे खासदार जर का येत असतील तर त्यांना भाजपमध्ये घ्यायचं की त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पाठवायचं, मग त्यांचं संख्याबळ पुन्हा 18 खासदारांचं करायचं. हा निर्णय अमित शहा घेतील. आता अमित शहा सध्या आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अधिक बळ देण्याचं काम हे अमित शहा करतायत. आणि म्हणून मग ऑपरेशन तुतारी हे जे काही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं बोललं जात आहे सातत्याने की आता ऑपरेशन तुतारी, हे त्या अनुषंगाने बोललं जात आहे की सध्या एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रामध्ये मोठं करण्याचं काम अमित शहा करतायत. त्यामुळे आता हे खासदार फुटून कुठे जातील हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, जसं शरद पवार हे काँग्रेसबरोबर बोलतात तसं शरद पवार हे दिल्लीश्वरांशी भाजपच्या बोलतायत, ही देखील माहिती आपल्यापर्यंत येते आहे. अगदी याचं थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या सुप्रिया सुळे यांची जर का तुम्ही वक्तव्य बघितलीत तर सुप्रिया सुळे हे सध्या भाजपच्या बाजूनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणारी विधानं करतायत. यावरून सध्या सुप्रिया सुळेंचा कल काय आहे हे देखील आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि याला कारणही आहे, म्हणजे आता ते कारण जोडणं कितपत संयुक्तिक आहे, पण सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा विवाह ज्या कुटुंबामध्ये झाला आहे, लखानी कुटुंब जे नागपूरचं आहे, आणि या सगळ्यामध्ये हे सगळा विवाह जुळवण्यामध्ये गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचा फार महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. आणि आत्ताच्या लेटेस्टमध्ये लखानींनी एक विधान केलेलं आहे की बघा काहीच दिवसांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेबरोबर आमच्याबरोबर असेल, अशा पद्धतीचं एक विधान त्यातनं आलेलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा आता एक कल काय आहे हा देखील त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा राहतो आहे. पण या सगळ्यापेक्षा सध्या जे शरद पवारांचे खासदार आहेत, या खासदारांना एक गोष्ट माहिती झाली आहे की शरद पवार कायमच 2 डगरींवर भूमिका घेत असतात, 2 डगरींवर पाय ठेवत असतात आणि मग निर्णय भलताच होत असतो. आणि हे अगदी अजितदादांनी तर जाहीररित्या वक्तव्य केलेली आहेत की आम्हाला तुम्ही तिथे पाठवता, आम्हाला तुम्ही चर्चा करायला लावता, आम्हाला तुम्ही सांगता की आपल्याला भाजपबरोबर जायचं आहे, आणि जेव्हा सगळ्या चर्चा पूर्णत्वास जात असतात तेव्हा तुम्ही तुमची भूमिका बदलता आणि आम्ही कधीच भाजपबरोबर जाणार नाही अशी एक भूमिका घेता. यातलं एक मुद्दा अगदी बरोबर आहे की शरद पवार जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत, कारण आजवर त्यांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं राजकारण केलेलं आहे. आणि आता जेव्हा पूर्ण उतरणीला शरद पवार त्यांच्या वयानुसार उतरणीला लागलेले आहेत, अशा वेळेला एकदम आपण भाजपसारख्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाबरोबर जाणं हे एकूण शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला कुठंतरी गालबोट लागल्यासारखं ठरेल किंवा तो डाग ठरेल. आणि हे शरद पवारांनाही माहिती आहे. त्यामुळे शरद पवार या बाबतीतली उघड भूमिका ही कधीच जाहीर करणार नाहीत. आणि त्यामुळे मग ते जास्तीत जास्त काय करतील, ते विरोधात राहतील, पण सत्ताधाऱ्यांना आपला उपयोग कसा होईल किंवा सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचे काही गोष्टी हे शरद पवार जे आजवर करत राहिलेत ते याच्या पुढच्याही काळामध्ये करतील. त्यामुळे आता त्यांचे खासदार जे आहेत ते अस्वस्थ आहेत, कारण मुळामध्ये एक लक्षात घ्या, सत्ता नाही आहे. सत्ता नाही म्हणजे पैसा नाही. त्यातून शरद पवारांचा जो सगळा पक्ष आहे हे सगळे संस्थानिक आहेत. हे सहकारी बँका असतील, सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी संस्था असतील, या सगळ्या उघडून बसलेले हे सगळे संस्थानिक आहेत. आणि जर पैसाच आला नाही तर आपली सुरू असलेली दुकानं आपण चालवणार कशी, ती पुढे नेणार कशी. त्यामुळे आता सत्तेबरोबर गेलं पाहिजे की सत्तेबरोबर गेल्याने काहीतरी निधी, काहीतरी मलिदा आपल्या वाट्याला येईल हे या लोकांना माहिती आहे. आणि त्यामुळे जवळपास 5 खासदार हे त्या दृष्टीतनं गुडघ्याला बाशिंग लावून तयार आहेत. आता फक्त मुद्दा हा आहे
की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं असू देत किंवा भाजपकडनं असू देत, पण भाजपचे वरिष्ठ कधी या बाबतीमध्ये ग्रीन सिग्नल देतात याची वाट हे खासदार बघतायत. शरद पवार हा आगामी काळामध्ये कोणता निर्णय घेत आहेत हे बघणं देखील फार महत्त्वाचं आहे. कदाचित सुप्रिया सुळे जो निर्णय घेतील त्याला कदाचित शरद पवार यांना त्या बाजूनी जावं लागेल. फक्त ते एवढंच म्हणतील की हा निर्णय सुप्रियाचा आहे, मी या निर्णयामध्ये कुठेही नाही आणि तसंही मी आता एकूणच या सगळ्या निर्णय प्रक्रियेपासून दूर गेलेलो आहे, असं बोलून शरद पवार स्वतःला बाजूला काढतील. कारण पुन्हा एकदा मी जसं म्हटलं की आपण ज्या विचारधारेचं राजकारण करतोय त्याच्याबरोबर राहणं हे शरद पवार दाखवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे असंच बोललं जात आहे की राज्यातलं पावसाळी अधिवेशन संपलं म्हणजे त्या 8 जुलैला संपतं आहे. हे संपलं की पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप होऊ शकतो. एक तर शरद पवार हे NDAची साथ धरतील म्हणजे सत्ताधाऱ्यांची साथ धरतील, किंवा काँग्रेसबरोबरच्या विलिनीकरणाच्या चर्चांना जोर येऊ शकतो, किंवा यातलं काहीच घडलं नाही तर शरद पवारांचे जे खासदार आहेत या खासदारांमधली जी अस्वस्थता आज आहे ती कदाचित या येणाऱ्या 15 दिवसामध्ये ऑपरेशन तुतारी ज्याला आपण म्हणतो, जसं उद्धव ठाकरेंच्या पक्षाबरोबर झालेलं आहे तसं शरद पवारांच्या पक्षाबरोबर होऊ शकतं आणि याची शक्यता ही अधिक आहे. म्हणूनच परवा शरद पवारांनी या सगळ्याची कल्पना आहे म्हणूनच शरद पवारांनी उत्तर दिलं पत्रकारांना की आमच्या राष्ट्रवादीतनं एकही खासदार किंवा कुणीही फुटणार नाही. पण शरद पवारांना याची मनोमन कल्पना आहे की आपले खासदार हे भाजपच्या शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये या राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन तुतारी, पुन्हा एकदा एक राजकीय भूकंप हा आपल्याला बघायला मिळू शकतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.